नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. जे विद्यार्थी कॉमर्स पेपर 2 मधून महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 क्वालिफाय करू इच्छितात, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. त्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत करमुक्त उत्पन्नावरील सर्वात महत्त्वाचे सराव प्रश्न. येस, एक्झॅक्टली तुम्ही बरोबर ऐकलेलं आहात. सर्वात महत्त्वाचे प्रश्न जे तुमच्या एक्झामिनेशनमध्ये डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली विचारले जाऊ शकतात. ओके. त्याआधी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. जे विद्यार्थी कॉमर्स मधून तयारी करत आहेत येणाऱ्या एक्झामिनेशनसाठी, त्यांच्यासाठी ग्लोबल ऑनलाईन कंप्लीट कोर्स ऑफ कॉमर्स घेऊन आलेला आहे. यामध्ये तुमचं पूर्ण प्रिपरेशन करून घेतलं जाणार आहे. तुम्हाला यामध्ये लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत, ज्यामध्ये तुमचे सर्व कन्सेप्ट क्लिअर होतील. तुम्हाला कंप्लीट सिलेबस नोट्स मिळणार आहेत, जी की इंग्लिश आणि मराठीमध्ये असणार आहेत. फुल सिलेबस मॉक टेस्ट तुम्हाला मिळणार आहे, जेणेकरून तुमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून घेतली जाईल आणि PYQs विथ एक्सप्लेनेशन सुद्धा मिळणार आहेत. म्हणजे मागील एक्झामिनेशन मध्ये जे तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते त्याचे एक्सप्लेनेशन तुम्हाला मिळणार आहे. त्याचा सराव तुम्ही करू शकता. मॅरेथॉन सेशन असणार आहेत. 4000 पेक्षा जास्त MCQ सिरीज तुम्हाला यात मिळणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची आणि सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे पेपर 1चं प्रिपरेशन जे आहे ते फ्री तुम्हाला मिळणार आहे. तर आजच्या आजच सर्वांनी हा कोर्स जॉईन करायचा आहे. आज जर जॉईन केलात तर तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे आणि कमीत कमी फीसमध्ये पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीची तयारी तुमच्याकडून करून घेतली जाणार आहे. तर आजच या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप जे आहे ते फ्री ऑफ कॉस्ट प्ले स्टोअरवरती आणि ॲप स्टोअरवरती अवेलेबल आहे. ॲप स्टोअर किंवा प्ले स्टोअरवरती जा, सर्च बॉक्समध्ये ग्लोबल ऑनलाईन सर्च करा. हा लोगो तुम्हाला तिथे दिसेल, है ना. ते ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा मोबाईलमध्ये. इन्स्टॉल केल्यानंतर त्याला ओपन करा. ओपन केल्यानंतर असं एक पेज तुम्हाला दिसेल. ठीक आहे. तिथे स्टोअर सेक्शनमध्ये जायचं आहे आणि स्टोअर सेक्शनमध्ये जाऊन इथे महाराष्ट्र सेट पेपर 2 कॉमर्स सर्च करायचं आहे. ठीक आहे. असं सर्च केल्यानंतर तुम्हाला हे दिसेल. ठीक आहे. यावरती क्लिक करायचं आणि जे काही स्टेप्स तिथे तुम्हाला सांगितले जातील रजिस्टर करण्यासाठी, ठीक आहे, ते रजिस्ट्रेशन करायचं, मोबाईल नंबर टाकायचे, फीस पे करायची. सर्व मटेरियल जो आहे तो तुम्हाला कंटेंट फोल्डरमध्ये मिळून जाईल. तुमचे मॉक टेस्ट, तुमचे सेशन्स, लेक्चर्स, रेकॉर्डेड सेशन्स आणि लाईव्ह सेशनचं नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला या ॲप्लिकेशन मधून मिळून जाईल. ठीक आहे. सो तुम्ही व्हॉट्सअप थ्रू सुद्धा जॉईन करू शकता आणि तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू सुद्धा हा कोर्स जॉईन करू शकता. पण एक लक्षात ठेवा, अजिबात लेट करू नका आणि वेट सुद्धा करू नका. आजच्या आजच जॉईन करायचं आहे आणि प्रिपरेशनला स्टार्ट करायचं आहे. तर हा पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट टॅक्स एक्झेम्पशन अंडर सेक्शन 10 ऑफ इन्कम टॅक्स ऍक्ट 1961. ठीक आहे. खाली दिलेल्यापैकी कोणता किंवा कोणती आयकर अधिनियम 1961च्या कलम 10 अंतर्गत कर माफी नाही? शेतीवरील उत्पन्न, राजकीय पक्षाचे उत्पन्न, सार्वजनिक ट्रस्टचे उत्पन्न की भांडवली नफ्यावरती उत्पन्न. ठीक आहे. तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर द्यायचं आहे. ए आहे, बी आहे, सी आहे, डी आहे, जे काही आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, याचं राईट आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन डी, इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन्स. ठीक आहे. सेक्शन 10 मध्ये एक्झेम्पशन इन्कम मध्ये कॅपिटल गेन्स मध्ये, ठीक आहे, तुम्हाला एक्झेम्पशन नसतं. ते काय आहे? ते टॅक्सेबल आहे. आलं लक्षात? सेक्शन 10 ऑफ इन्कम टॅक्स ऍक्ट एक्झेम्प्ट्स सर्टेन इन्कम फ्रॉम टॅक्स. आयकर अधिनियमाचा कलम 10 जो आहे त्याच्या अंतर्गत काही उत्पन्न करापासून मुक्त आहेत. ठीक आहे, किंवा मुक्त केले जातात. त्यामध्ये कृषी उत्पन्न आहे, राजकीय पक्षाचे उत्पन्न आहे, ते पण काही अटीच्या अंतर्गतच आहे. ठीक आहे. काही कंडिशन मध्येच ते एक्झेम्प्टेड आहे, पूर्णतः एक्झेम्प्टेड नाहीये. आणि इन्कम फ्रॉम पब्लिक ट्रस्ट म्हणजे सार्वजनिक ट्रस्टचे उत्पन्न जे आहे ते सुद्धा एक्झेम्प्टेड आहे. ठीक आहे. परंतु इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन जे आहे हे टॅक्सेबल आहे, हे कर योग्य आहे. ठीक आहे. यामध्ये कर द्यावा लागतो, टॅक्स द्यावा लागतो आणि सेक्शन 10च्या अंतर्गत तर एक्झम्पशन नाहीच नाही. आलं लक्षात? तर सेक्शन 10च्या अंतर्गत कुठले कुठले एक्झेम्प्टेड आहेत
तर कृषी उत्पन्न आहे. पॉलिटिकल पार्टीचं काही रकमेपर्यंत, काही सिच्युएशनमध्ये, काही अटीमध्ये, कंडिशनमध्ये ते एक्झेम्प्टेड आहे. आणि पब्लिक ट्रस्टचं जे उत्पन्न आहे ते सुद्धा एक्झेम्प्टेड आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गनायझेशन्स इज एक्झेम्प्टेड फ्रॉम इन्कम टॅक्स अंडर सेक्शन 11 ऑफ द इन्कम टॅक्स ऍक्ट. ओके, आता काय म्हटलंय की कलम 11 नुसार आयकरातून सूट असलेलं उत्पन्न कुठलं आहे. ठीक आहे, किंवा कुठलं ऑर्गनायझेशन आहे, कुठली संघटना आहे. हिंदू अनडिवायडेड फॅमिली, चॅरिटेबल ट्रस्ट, पॉलिटिकल पार्टी की रिलिजियस ऑर्गनायझेशन. ठीक आहे, प्रश्न नीट समजून घ्या. खालील कोणत्या संघटनेला आयकर अधिनियमाच्या कलम 11 नुसार आयकरातून सूट आहे. ठीक आहे, सेक्शन 10-11 हे तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला हे कळेल. सांगा, हिंदू अनडिवायडेड फॅमिली आहे, चॅरिटेबल ट्रस्ट आहे की पॉलिटिकल पार्टी आहे की रिलिजियस ऑर्गनायझेशन आहे. तर चॅरिटेबल ट्रस्ट हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, तर यामध्ये सेक्शन 11च्या अंतर्गत है ना, इन्कम टॅक्स ऍक्ट सेक्शन 11 याच्या अंतर्गत चॅरिटेबल किंवा रिलिजियस ट्रस्ट, ठीक आहे, यांचं इन्कम किंवा यांना मिळालेलं इन्कम जे आहे ते एक्झेम्प्टेड आहे, प्रोव्हाइडेड दे फुलफिल द कंडिशन्स लेड आउट अंडर द ऍक्ट. जोपर्यंत ते कायद्यात दिलेल्या अटी पूर्ण करत नाही तोपर्यंत. आलं का लक्षात. अ चॅरिटेबल ट्रस्ट इज एलिजिबल फॉर टॅक्स एक्झम्पशन. जे चॅरिटेबल ट्रस्ट आहे ते कर मुक्ततासाठी पात्र आहे. ठीक आहे, वेर ॲज हिंदू अनडिवायडेड फॅमिलीज, पॉलिटिकल पार्टीज आणि रिलिजियस ऑर्गनायझेशन अनलेस दे क्वालिफाय ॲज अ चॅरिटेबल ट्रस्ट, जोपर्यंत ते चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून पात्र होत नाहीत तोपर्यंत त्याला ऑटोमॅटिकली सूट मिळणार नाही. ठीक आहे, जर ते चॅरिटेबल ट्रस्ट असतील, अलग लक्षात, किंवा रिलिजियस ट्रस्ट असतील तर त्यांना ऑटोमॅटिकली एक्झम्पशन आहे, ऑटोमॅटिकली त्यांना करमुक्त आहे असं संबोधलं गेलेलं आहे तुमच्या इन्कम टॅक्स ऍक्टमध्ये. ठीक आहे, यापैकी बाकी जे आहे त्यांना जोपर्यंत चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून ते क्वालिफाय नसतात किंवा क्वालिफाय होत नाहीत तोपर्यंत त्यांना एक्झम्पशन नाही. पुढील प्रश्न बघा काय म्हणतोय की अंडर विच सेक्शन ऑफ इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 इज इन्कम फ्रॉम ऍग्रिकल्चरल ऍक्टिव्हिटीज एक्झेम्प्टेड फ्रॉम टॅक्स. आयकर अधिनियम 1961च्या कोणत्या कलमाच्या अंतर्गत शेतीच्या क्रियातून प्राप्त उत्पन्न करापासून मुक्त केले जाते. ठीक आहे, सेक्शन 10 सबसेक्शन 1, सेक्शन 10 सबसेक्शन 2, सेक्शन 10 सबसेक्शन 3 की सेक्शन 10 सबसेक्शन 5. तुम्ही गुगल जरी कराल तर तुम्हाला सेक्शनची पूर्ण लिस्ट मिळून जाते. ठीक आहे, ते सेक्शन्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ऍटलिस्ट बेसिक तरी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, जे आपल्या हेड्स ऑफ इन्कमच्या रिलेटेड आहेत ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, बघा यामध्ये या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ठीक आहे, आणि उत्तर बरोबर असू द्या चुकीचा असू द्या काही हरकत नाही, आपण इथे शिकतो आहोत त्यामुळे उत्तर देऊन टाका सगळ्यांनी. तसं पण एक्झामिनेशन मध्ये सुद्धा निगेटिव्ह मार्किंग नाही है ना. सो ट्राय टू आन्सर. सेक्शन 10 सबसेक्शन 1 याचं उत्तर आहे. आलं लक्षात. बघा, सेक्शन 1 सबसेक्शन 1 ऑफ इन्कम टॅक्स ऍक्ट exempt agricultural income from tax provided it meets the criteria specified under the act, such as income being derived from land used for agricultural purposes. Getting it? म्हणजेच काय म्हटलंय की जे उत्पन्न शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या भूमीवरून मिळवले जाते, ठीक आहे, त्यासाठीचं आपल्याला हे सेक्शन दिलेलं आहे, सबसेक्शन 1 सेक्शन 10. आलं लक्षात. हे लक्षात ठेवा, खूप गरजेचं आहे. पुढील प्रश्न, which of the following is not a criterion for availing tax exemption under section 80G of the income tax act. खालीलपैकी कोणते आयकर कायद्याच्या कलम 80G च्या अंतर्गत कर सवलत मिळवण्यासाठी निकष नाही. विशिष्ट संस्थांना देणगी,
डोनेशन टू स्पेसिफाईड इन्स्टिट्यूशन्स, संशोधन आणि विकासासाठी योगदान, कॉन्ट्रीब्युशन टू R&D, राजकीय पक्षांना दिलेली देणगी म्हणजेच डोनेशन मेड टू पॉलिटिकल पार्टीज, की धार्मिक संस्थांना दिलेली देणगी म्हणजे डोनेशन टू रिलिजियस इन्स्टिट्यूशन. A, B, C, D जे काही तुमचं उत्तर असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. याचं एक्सप्लेनेशन तर तुम्हाला मी देतोच, राईट आन्सर तर सांगणारच आहे, परंतु तुम्ही सुद्धा प्रयत्न करा उत्तर देण्यासाठी. तर याचं राईट आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन सी, डोनेशन मेड टू पॉलिटिकल पार्टीज. ठीक आहे. सेक्शन 80G जे आहे है ना, यामध्ये बघा, प्रोव्हाइडेड डिडक्शन्स फॉर डोनेशन मेड टू चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन्स, सर्टेन स्पेसिफाईड फंड्स अँड इन्स्टिट्यूशन्स फॉर रिसर्च अँड डेव्हलपमेंट. However, donation made to political parties are not eligible for deduction under this section. समजतंय? तर कलम 80G चारितार्थ संस्थांना, काही विशिष्ट फंडांना आणि संशोधन आणि विकासासाठी संस्थांना दिलेल्या दानांसाठी सूट प्रदान करते. ठीक आहे. तथापि राजकीय पक्षांना दिलेल्या दानांसाठी या कलमानुसार सूट उपलब्ध नाही. ठीक आहे. तर 80G स्पेसिफिकली ठीक आहे हे कशासाठी आहे? चॅरिटेबल इन्स्टिट्यूशनसाठी. पुढील प्रश्न बघा, द टॅक्स एक्झम्पशन अवेलेबल टू इन्कम ऑफ सायंटिफिक रिसर्च असोसिएशन इज प्रोव्हाइडेड अंडर विच सेक्शन ऑफ द इन्कम टॅक्स ऍक्ट. बघा, हा जो प्रश्न आहे हा कशासाठी विचारलाय की सायंटिफिक रिसर्च असोसिएशन किंवा असं इन्स्टिट्यूशन जे की R&D मध्ये जास्त एंगेज आहे, बरोबर ना. मग अशासाठी किंवा अशा इन्स्टिट्यूशनसाठी एक्झम्पशन आहे का? ठीक आहे, तर कुठल्या सेक्शनच्या अंतर्गत आहे? सेक्शन 10(21), सेक्शन 10(23)C, सेक्शन 80G की सेक्शन 10(23) ओनली. ठीक आहे, सी नाही आहे म्हणजे फक्त 23 आहे. वैज्ञानिक संशोधन संस्थेच्या उत्पन्नावर मिळणारी कर सूट आयकर कायद्याच्या कोणत्या विभागात दिली जाते? सांगा उत्तर. विचार करून उत्तर द्या. ठीक आहे. सो राईट आन्सर आहे ऑप्शन ए, सेक्शन 10(21). ठीक आहे, लक्ष द्या. सेक्शन 10 सबसेक्शन 21 ऑफ इन्कम टॅक्स ऍक्ट हे काय करतं? इट प्रोव्हाइड्स अ टॅक्स एक्झम्पशन ऑन इन्कम ऑफ सायंटिफिक रिसर्च असोसिएशन दॅट मीट्स द नेसेसरी कंडिशन फॉर सच एक्झम्पशन. जेव्हा ते काही आवश्यक अटी पूर्ण करत असतील तर त्या अटीच्या अंतर्गत यांना हे एक्झम्पशन मिळतं. ठीक आहे, सेक्शन 10 सबसेक्शन 21 लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, which of the following income is exempt from tax under section 10 subsection 10D of the income tax act? काय म्हटले? खालीलपैकी कोणती आय कमी करणे लागू असलेल्या आयकर कायद्यानुसार कलम 10 सबसेक्शन 10D याच्या अंतर्गत करमुक्त आहे? लाभांशातून मिळणारी आय म्हणजे इन्कम फ्रॉम डिव्हिडंड, की जीवन विमा पॉलिसी अंतर्गत मिळालेली रक्कम, ठीक आहे, अमाऊंट रिसिव्ड अंडर द लाईफ इन्शुरन्स पॉलिसी, भाडे प्रॉपर्टी मधून मिळणारी आय, इन्कम फ्रॉम रेंटल प्रॉपर्टी, की पेन्शन आय म्हणजे पेन्शन इन्कम. विचार करून उत्तर द्या. ठीक आहे. सो उत्तर आहे ऑप्शन बी, अमाऊंट रिसिव्ड अंडर लाईफ इन्शुरन्स पॉलिसी. ठीक आहे, बघा, कलम 10 सबसेक्शन 10D exempts the amount received under life insurance policy.
जीवन विमा पॉलिसीच्या खाली प्राप्त केलेली जी रक्कम आहे, ठीक आहे, त्यात कोणतेही बोनस किंवा प्राप्ती यांचा समावेश करून आयकरापासून मुक्त केली जाते. ठीक आहे. ही सूट काही अटींच्या अधीन आहे. जसे की एप्रिल 1, 2012 नंतर जारी केलेल्या पॉलिसीमध्ये प्रीमियम हा सुनिश्चित रकमेच्या 10% पेक्षा जास्त नसावा. ठीक आहे. प्रीमियम जो आहे तुमचा, जो दरमहा तुमचा प्रीमियम जो जातो, त्याच्याबद्दल सांगितलंय की त्याच्या 10% पेक्षा जास्त नसावा. आलं लक्षात? हे तुमचं आहे सेक्शन 10 सबसेक्शन 10D, ज्यामध्ये इन्शुरन्स पॉलिसीच्या अंतर्गत लाईफ इन्शुरन्स पॉलिसीचे जे प्रीमियम वगैरे आहे त्याच्या 10% पेक्षा जास्त काय पाहिजे, जास्त नसायला पाहिजे. ते कसं आहे तुमचं एक्झेम्प्टेड आहे. क्लिअर आहे? ऑलराईट. तर हे आपले प्रश्न होते एक्झेम्प्टेड इन्कमचे. ठीक आहे. आपल्या टॅक्स एक्झेम्पशन जे मिळतं ते कोणत्या कोणत्या सेक्शनच्या अंतर्गत मिळतं, कुठले कुठले सेक्शन कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी आहेत, कुठल्या कुठल्या एक्झामिनेशनसाठी आहेत, त्या सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. ठीक आहे. तर एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला कुठल्याही ऍस्पेक्ट वरून किंवा कुठल्याही मार्फत तुम्हाला कुठल्याही मार्गे हा प्रश्न उलट पुलट करून सुद्धा विचारला जाऊ शकतो. तर आपलं काम आहे याचे इन्फॉर्मेशन आपल्याकडे असायला पाहिजे. ठीक आहे. सो सर्वांनी रिवाइज जास्तीत जास्त करा, प्रॅक्टिस जास्तीत जास्त करा. ठीक आहे. काही अडचण असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. ठीक आहे. चलो, बाय बाय एव्हरीवन, गुड नाईट अँड टेक केअर.